माझ्या बायकोला कशाला काय म्हणते तू? अरे देवा कवा रे काय म्हणली मी तुझ्या बायकोला? तू काय म्हणली म्हणून ती गेली की नाही घर सोडून? अरे देवा माझ्या कर्मान कवा रे मी तिला काहीतरी बोलती कर बाबा बायकोच ऐकून तू आलास मला भांडायला. नीट राहायचं गप आणि जेवढा तुकडा भेटतो तेवढा खायचं. अरे लहानाचा मोठा केला तुला मी 9 महिने पोटात सांभाळला आणि आता लग्न झालं नाही तर तू बायकोच ऐकून मला बोलायला लागलास. आ बायकोचा बैल झालायस तू. असली नाटकं करायची. बॅग घे आणि निघायचं. अगो बया ही बॅग घे आणि निघायचं. इथं नाही थांबायचं आता. अरे ह्यासाठी तुला मी मोठा केलाय बाई. काय नाही मला सांगायचं निघायचं. माझ्या बायकोला काय काम करू लागत नाही. ही बॅग घे आणि चल इथनं घरात बाहेर निघ. चल चल ही बॅग धर. काय झालं? तू मध्ये बोलायचं नाही. आमच्या घरातल्या भांडणात अजिबात मध्ये पडायचं नाही सांगतो तुला. अरे नारायण पण तसं नसतं ना का? तसं नसतं म्हणजे ही म्हातारी घरात काय काम करत पण नाही आणि गप्प पण बसत नाही. सारखं माझ्या बायकोला घालून पाडून बोलते. बघ की रे मनोज एवढं ह्याच्या शिक्षणा पाहण्यासाठी राबली मी ह्याचं लग्न केलं आणि मलाच घरातनं बाहेर काढायला लागला या. मावशे नका रडू, काय त्याला तवा नाऱ्या चल काम. काय नाही चल नाही हिला घराच्या बाहेर काढल्याशिवाय मला चेन नाही पडणार. अरे घराच्या बाहेर उद्या काढ. चल तुला महत्वाचं काम आहे. चल हे काढू दे तिला बाहेर. चल मावशे घरात बस जा. बस इथं. कुशालला का आईला कसं बी बोलत सुटलाय वर. अरे पण ती गप बसती का घरात? अरे गप बसते का माझी लका आई वडिलाचं नातं किती लका भारी टिकवायला लागतं. हा लका आई वडील जर मेले लोक काय करतात पाची पकवानाचं ताट तिथं ठेवणार. ती कावळ्याची वाट बघणार. कावळ्याने नाही खाल्लं ती गाय आणणार. गायला घास मारवणार. हा आणि या एवढं करून राय बाप मेलेलं जिवंत होत्यात का? हा अरे बुद्ध्या काय लागा कुठं गाण ठेवली वैर तो. चुकलंच माझं लागा. म्हातारी पण थोडं ऐकत नाही. घेतो आता समजून. मागतो तिची माफी आणि नाही लावत घराच्या बाहेर. बायकोला पण सांगतो समजून. अरे माफी ही काय मागायची गरज नसते. आई वडिलांना जर प्रेमाने बोललं का नाही तरी ते आपली झालेली चुकी सगळ्या पदरात घेते. फक्त इथनं मोहर काही असलं कर वागू नको काय. आणि वायदाला राग ही शांत कर आणि बायकोला बी वाय 4 गोष्टी समजून सांगायच्या. सांगतो तिला पण सांगतो.